तर नुकतीच शारदाश्रम शाळेतील पालक त्याचबरोबर शिक्षकांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आता राज ठाकरे हे माध्यमांसोबत संवाद साधणार आहे। भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन नुकतंच पार पडलं। या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्रात मनसेला सोबत घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळते आणि केंद्रीय नेतृत्वाचा निरोप घेऊनच आशिष शेलार हे राज ठाकरे यांना भेटले अशी देखील माहिती आता समोर येत आहे। मी तुम्हाला आता बोलवण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि 1ली ते 4थी च्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त यांनी त्यांना बोलवून घेण्यात आलंय। किती काळासाठी किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा त्यांनी दिलेल्या नाहीत। हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही। आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते। एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही। मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतं? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या